आयुष्यभर साथ देण्याच्या अनाभाका घेतलेल्या नात्याचा सोमवारी बार्शीत अत्यंत हृदयद्रावक अंत झाला। प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या पतीनेच पत्नीचा भर रस्त्यात चाकूने सपासप वार करत निर्गुण खून केल्याने संपूर्ण बार्शी शहर सुन्न झाले आहे। बार्शी परंडा मार्गावर सकाळच्या वेळी घडलेल्या या थरारक घटनेत धनश्री पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। पती ऋषिकेश पाटील यांनी संशयाच्या भरात पत्नीवर सुमारे 50 वार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। एवढ्यावरच न थांबता त्याने रस्त्यावरच तिचा गळाही चिरल्याचे सांगितले जात आहे। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की धनश्री जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत होती, मात्र संतापाने अंध झालेला पती वारच करत राहिला। रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने त्यांनाही धमकावत मागे हटवले। काही क्षणातच धनश्री रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच अंत झाला। विशेष म्हणजे दोघेही उच्च शिक्षित असून वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत होते। काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेमविवाह केला होता। प्रेमाने सुरू झालेल्या नात्याचा इतका क्रूर आणि वेदनादायी शेवट झाल्याने बार्शीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते। सोमवारी धनश्री नेहमीप्रमाणे कामावर निघाल्या होत्या, मात्र त्यांच्या वाटेत मृत्यूदाबा धरून बसला होता। पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। या घटनेनंतर बार्शी शहरात संताप आणि शोककळा पसरली असून प्रेमाच्या नात्यात एवढं क्रौर्य कसे येऊ शकतं असा प्रश्न सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे एका तरुणीचे आयुष्य संशयाच्या आगीत होरपळून गेले, तर एका कुटुंबाचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला।